ज्याची नाळ जन्मापासून जमिनीशी जोडलेली आहे तोच समाजाचं नेतृत्व करण्यासाठी खंबीर आहे। यशस्वी होण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे, मात्र त्याची निवड नैतिकतेच्या आधारे व्हावी। श्री विरशाप्पा महाराज बोरगाव, सय्यद सादात दर्गा बोरगाव यांच्या चरणी त्रिवार वंदन। बोरगाव एक साधं पण आत्मीयतेने न्यायलेलं गाव। श्री पुंडलिकराव हारजी पाटील यांचा जन्म या गावात झाला, ज्यांनी आपल्या अपार कष्टातून समाज कार्याच्या माध्यमातून केला गावाचा आणि गावातील जनमानसाचा सर्वांगीण विकास। एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले पुंडलिकराव लहानपणापासूनच मेहनती, चिकाटीचे आणि आत्मनिर्भरतेवर विश्वास ठेवणारे। त्यांचे प्राथमिक शिक्षण पेनूर येथे झाले, माध्यमिक सागरोळी येथे आणि उच्च माध्यमिक शिक्षण नांदेडच्या यशवंत महाविद्यालय येथे झाले। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गावातच व्यवसाय सुरू केला, पण पुंडलिकरावांच्या मनात मात्र नेहमी समाजासाठीच तळमळ होती। सौ जयश्रीबाई व 4 मुले आणि 1 कन्या असे एक आदर्श कुटुंब। सर्व मुलांना उच्च शिक्षण देऊन त्यांनी शिक्षण हीच खरी संपत्ती हे दाखवून दिलं। शेतकरी म्हणून त्यांनी शेती, बागायती आणि दूध संकलनासारख्या उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला होता। वारकरी संप्रदायाची त्यांना असलेली ओढ, तीच त्यांची खरी प्रेरणा। दरवर्षी पंढरपूरची वारी, कीर्तन, संतांची सेवा हे त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य अंग। भक्ती आणि समाजसेवा या दोन्हींचा संगम म्हणजेच पुंडलिकराव पाटील बोरगावकर। कोरोनाच्या कठीण संकटात जेव्हा माणूस माणसापासून दूर पळत होता, तेव्हा त्यांनी स्वतःच्या शेतातील विहिरीचे पाणी पाईपलाईनद्वारे गावात आणून 50 ते 60 ठिकाणी नळांची व्यवस्था केली। यामध्ये कुठलाही स्वार्थ न ठेवता गावकऱ्यांची तहान भागवली। हाच तर खरा जनसेवा। 2020-21च्या ग्रामपंचायत निवडणुकीतील दणदणीत विजय तर आपण सर्वांना माहीतच आहे। लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी उभं केलं पॅनल आणि निकाल लागला एकतर्फी विजयाने। या विजयात पॅनलच्या 9च्या 9 उमेदवारांनी बहुमताने विजय मिळवला आणि सरपंचपदी विराजमान झाल्या सौ कांताबाई तुळशीराम हंकारे आणि उपसरपंचपदी त्यांच्या पत्नी सौ जयश्री पुंडलिकराव पाटील। निवडून आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम ग्राम विकासाचा आराखडा तयार केला। महाराष्ट्रातील आदर्श गाव पाटोदा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे बोरगावतील 100 ते 150 पुरुष व महिला यांना स्वखर्चाने घेऊन जाऊन ते गाव फिरून दाखविले। उद्देश हाच की या गावाप्रमाणे आपल्या गावाचाही विकास करण्याचा। तसेच शालेय शिक्षण समितीपदी तरुण मुलांची निवड केली। सोबतच गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन तरुण मुलांची पाणी पुरवठा समिती तयार केली। सर्वप्रथम त्यांनी गाव टँकर मुक्त केले। मागील काळात गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा होत असे। लोकांना दिवसेंदिवस टँकरची वाट पाहत बसावी लागत असे। हे ओळखून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मंत्रालय मुंबई येथे फाईल दाखल करून गावामध्ये पाणी पुरवठा योजना सुनेगाव तलाव ते बोरगाव आकनाथ अशी मंजूर करून आणली। त्यानंतर त्यांनी गावामध्ये पाण्याच्या टाकीसाठी स्वतःची जागा देऊन गावामध्ये टाकीचे बांधकाम पूर्ण केले। त्यानंतर संपूर्ण गावात प्रत्येकाच्या घरामध्ये नळ जोडणी करून पाणी उपलब्ध करून दिले। पुंडलिकरावांच्या दूरदृष्टीमुळे संपूर्ण गावाला कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना मिळाली व गाव टँकर मुक्त केले। सर्वप्रथम त्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळा व कंपाऊंड वॉलचे व्यवस्थित बांधकाम केले व शाळेमध्ये बोअरवेल घेऊन पाण्याची व्यवस्था केली। तसेच शौचालयांची दुरुस्ती केली। शाळा डिजिटल करण्याच्या दृष्टिकोनातून शाळेची रंगरंगोटी करून शाळेला लागणारे सर्व साहित्य पुरविले व विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये वॉटर फिल्टर बसवून
स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली. गावकऱ्यांसाठी भव्य असे सार्वजनिक वाचनालयाचे बांधकाम केले. पुंडलिकरावांनी गावामध्ये स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून बरीच कामे केली आहेत. गावामध्ये वेळोवेळी स्वच्छता करून जागोजागी कचरा कुंड्या उपलब्ध करून दिल्या. ज्या ठिकाणी पाणी साचत होते त्या ठिकाणी बंदिस्त नाल्या केल्या. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गावातील गरजूंसाठी शौचालय बांधकामाचा उपक्रम राबविला. तसेच गावात एक सार्वजनिक सुलभ शौचालयाचे बांधकाम केले. ठिकठिकाणी बोअरवेल करून हापसा तसेच इलेक्ट्रॉनिक मोटरी बसवल्या व सुंदर गाव, स्वच्छ गाव निर्माण करण्याच्या दिशेने पावले उचलली. पुंडलिकराव पाटील बोरगावकर यांच्या संकल्पनेतून गावामध्ये 2022 पासून ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत पिठाची गिरणी, मिरची कांडप, डाळ दळण्याची गिरणी, मसाले कुटण्यासाठीची गिरणी इत्यादी गिरण्या उपलब्ध करून नागरिकांना मोफत दळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे गावातील महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. अस्वच्छ पाण्यामुळे गावातील लहान मुले, गरोदर महिला व वयस्कर माणसे यांच्यामध्ये आजाराचे प्रमाण वाढत असल्याने पुंडलिकराव पाटील बोरगावकर यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फिल्टर पाणी प्लांट बसवून गावामध्ये 24 तास मोफत फिल्टर पाणी उपलब्ध करून दिले. बोरगाव आकनाक येथे हिंदू व मुस्लिम धर्मियांची एकत्रित पौष महिन्यात यात्रा असते. त्यानिमित्त पंचक्रोशीतील ग्रामदैवत श्री गुरु विरशप्पा महाराज यांची यात्रेमध्ये पालखी निघते. त्या पालखी मार्गावरील पूर्ण अतिक्रमण हटवून रस्त्याच्या दोन्ही बाजूने बंदिस्त नाल्या करून पेव्हर ब्लॉकचे रस्ते करून पालखी मार्गाचे सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यावर आहे. सामाजिक कार्याची जाण ठेवून आलेल्या यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये म्हणून यात्रेकरूंसाठी सांडपाण्याची व्यवस्था तसेच पिण्यासाठी स्वच्छ फिल्टर पाण्याची व्यवस्था केली जाते. श्री गुरु विरशप्पा महाराज मंदिर बोरगाव आकनाक येथे गावातील लग्न कार्य व इतर समारंभ करण्यासाठी श्री पुंडलिकराव पाटील बोरगावकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून मोठा निधी मंजूर करून गावकऱ्यांच्या साथीने साधारणतः 8,000 स्क्वेअर फुटाचे भव्य सभागृह, मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरू आहे. तसेच गावातील दर्ग्यामध्ये बोर पाडून पाण्याची व्यवस्था केली व दर्ग्यासमोर भव्य पेवर ब्लॉक बसवून सुशोभीकरण केले. तसेच महादेव मंदिरासाठी गावकऱ्यांच्या मदतीने रस्ता केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून रस्त्याच्या बाजूने बंदिस्त नाली बांधकाम करून संपूर्ण नगरामध्ये पेवर ब्लॉकचे काम करून घेतले. सोबतच बौद्ध विहार परिसर चारही बाजूंनी बंदिस्त नाली करून पेव्हर ब्लॉक करून सुशोभीकरण केले. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगराला जोडण्यासाठी नवीन भव्य सीसी रस्त्याचे बांधकाम केले. बोरगाव आकनाक येथील तांडा वस्तीत भव्य असे संत सेवालाल महाराज भवनाचे बांधकाम केले. तसेच तांडा वस्ती येथील अंगणवाडी वर्ग मागील काळात लिंबाच्या झाडाखाली भरत असे. तेथे जिल्हा परिषद नांदेडच्या माध्यमातून सुंदर असे अंगणवाडीचे बांधकाम करून घेतले. तसेच तांडा वस्तीवर बंदिस्त नाली बांधकाम सुरू आहे व तांडा वस्तीतील प्रत्येकाच्या घरासमोर जल जीवन मिशन योजनेअंतर्गत दिलेल्या नळाला पाणी पुरवठा सुरळीत चालू आहे. गावामधील मुस्लिम धर्मियांसाठी असलेल्या कब्रस्थानाला व्यवस्थित कंपाऊंड वॉल करून तेथे पाण्याची व्यवस्था केली आहे. गावातील साधारणतः 70 ते 80 शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या योजनेमार्फत ग्रामपंचायतच्या माध्यमातून सिंचन विहिरी देऊन अल्पभूधारक शेतकऱ्यांचे 40 ते 50 हजार रुपये वार्षिक उत्पन्न वाढवण्यामध्ये मदत केली आहे. गावामध्ये पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना व इतर योजनेअंतर्गत साधारणतः 200 ते 250 लोकांना शासनाची घरकुले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळवून दिली. तसेच गावामध्ये अनेक ठिकाणी सौर दिवे बसविले. शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये शेतात जाण्यासाठी रस्त्यांची अडचण लक्षात घेऊन पुंडलिकराव पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या मनरेगा योजनेअंतर्गत
बोरगाव आकनाक येथील शेत शिवार, पेणूर, पांगरी, आडगाव, सोनमांजरी, भाद्रा या गावांचे शेत शिवारालगत असल्याने शेतकऱ्यांना शेतीत जाण्यासाठी रस्त्यांची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांचे खूप हाल होत असे. पावसाळा झाला की दीपावलीपर्यंत रस्ते पूर्णतः चिखलमय असत. पूर्ण रहदारी ही चिखलमय असल्यामुळे शेतीला लागणारी खते किंवा शेतातून निघालेला माल याचे दळणवळण करण्याकरिता माणसांना डोक्यावर नेण्याशिवाय पर्याय नव्हता. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील असलेल्या पूर्ण जमिनीकडे जाण्या येण्यासाठी 9 किलोमीटरचे पक्क्या पांदण रस्त्याचे काम पूर्ण केले. शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा म्हणून गावातील 40 शेतकऱ्यांना गाय गोठा मंजूर करून आणण्याचे काम सुरू केले. गावातील शेतकऱ्यांनी फळ बागायत लागवड करावी यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन काही शेतकऱ्यांना फळ बागायत लागवडीचा लाभ मिळवून दिला. महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी पंपाची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांना माहिती देऊन अनेक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप मिळवून देण्यासाठी मदत केली. दरवर्षी गावातील शेतकऱ्यांना पीक विमा भरून देण्याचे काम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करून घेतले जाते. सन 2025 महाराष्ट्रभर आभाळ कोसळलं. गावोगावी पूरस्थिती निर्माण झाली. अनेक घरं पाण्यात बुडाली. संसार उद्ध्वस्त झाले. पण त्या कठीण काळात बोरगावच्या लोकांसाठी एक हात तत्परतेने पुढे आला. मदतीचा, आधाराचा आणि आशेचा. ज्या घरामध्ये पाणी शिरलं त्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणं, त्यांच्या जेवणाची, निवाऱ्याची व्यवस्था करणं आणि विविध संस्थांच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरू करणं, हे सगळं केलं निस्वार्थ भावनेनं. कारण मानवता फक्त शब्दांमध्ये नाही तर ती संकटात उभं राहून दाखवायची असते. आणि त्या सेवाभावासोबतच श्रद्धा, भक्ती आणि संस्कार यांचा संगमही घडला. जे एकटे जाऊ शकत नव्हते अशा 40 ते 50 वयस्कर स्त्री पुरुषांना दरवर्षी एकत्र करून श्री क्षेत्र अयोध्या, काशी, मथुरा, वृंदावन, पंढरपूर, आळंदी व देहू अशा यात्रा आयोजित केल्या जातात. या यात्रा फक्त प्रवास नसून त्या होत्या गावाच्या एकतेच्या, भक्तीच्या आणि आपुलकीच्या यात्रा. गावातील या सर्व विकास कार्यांची दखल घेऊन ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अशा समर्पित, विकासाची दृष्टी असलेल्या, सर्व धर्मीय, कष्टकरी, आपल्या सोबत गावगाड्यात राहणाऱ्या, शेतकऱ्यांविषयी तळमळ असणाऱ्या, विकास कामांची जाण असणाऱ्या समाजसेवकाला समाजाचे व परिसराचे नेतृत्व करण्याची संधी दिलीच पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सावरगाव नसरत सर्कलमधील सर्व नागरिकांनी आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी श्री पुंडलिकराव हारजी पाटील बोरगावकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास साधावा. धन्यवाद.